साठी नवरा सोडायला मी काय वेळी आहे. मला सांगा अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही, पाहिजे की नाही चांगली साडी. पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते मूड त्यानं साधी साडी तरी घेतली का, आणखी बघतोय कसा बघा तुम्ही नाही घेतली बरं का. तुम्ही म्हणाला आत्ताच 5 साड्या बदलल्यास की कुठून आणल्यास, पण या 5च्या 5 साड्या आमच्या हेंड नव्हत्या दिल्या. आमचे हरिभक्त पण आहे ना, आमचे बापूसाहेब कन्न यांनी मला भेट दिली बरं. मला म्हणली ताईडे काळजी करू नको, आमच्या गावाला येतेस, आमच्या कार्यक्रमाला येतेस म्हणून जुनी पाणी साडी काढून होती. म्हणून आमच्या बापूसाहेबांनी मला 5च्या 5 साड्या भेट दिल्या. म्हणून तरी कशी बशी 4 चौघीत आली. नाही तर काय सांगायचं, लग्न झाल्यापासून गावावरच बसत होती. अहो लगीन झालं तसं एकच साडी, तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रास नव 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली. खरं सांगते, पण आंघोळीची रोज गोळी घेतली. मग काय करू, फाटकचं लुगडं आणि फुटकीचं सोळी. तिला शिवून वापरी म्हणलं, पण तिला शिवायला साधा दोरा की होणं. फाटकचं लुगडं, कोणतं लुगडं फाटतंय का, कोणती साडी फाटकी, ही साडी फाटकी का मावशी. नाही आज भिकारी सुद्धा फाटके कपडे वापरत नाही. भिकारी सुद्धा स्टँडर्ड कपडे घालून भीक मागतोय. मग फाटकं लुगडं कोणतं आहे का, नाथ महाराज म्हणतात आवाज कमी झाला, द्या आवाज वाढवा. 4 नुसते तुम्हाला मॉनिटर सांगितले होते, बाकीचे बॉक्स वेगळे. द्या आवाज, आवाजामुळे कार्यक्रम कमी होतो बरं का. द्या आवाज, घुमला पाहिजे आवाज, दन 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 आवाज आला पाहिजे. आवाजच येत नाही, दुसरा कार्यक्रम सकाळपासून म्हणजे असं नाही चालायचं. द्या आवाज, आवाज वाढवा की तुम्ही. नसतं तिथलं तिथं मान हलवता, हात हलवा थोडासा. द्या आवाज, द्या की आवाज. हॅलो, कमी करू नका आता आवाज. त्यांचा राग तुमच्या काढीन बघ. फाटकचं लुगडं, लुगडा कोणता फाटका का माझ्या कलियुगामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटलं असं. नाता नावाची सोयी फाटली, तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे, विश्वास नावाची सोयी पाहिजे. पण संत एकनाथ महाराज म्हणतो, आज या कलियुगामध्ये नात्यामध्ये प्रेम राहिलं नाही आणि विश्वास राहिला नाही, त्यामुळे नाते सुद्धा संपू लागले दादर. म्हणून असा विकल्प नावाचा नवरा नको. कारण एकदा का विकल्प माणसाच्या जीवनामध्ये आला की विकल्प माणसाला प्रपंचही करू देत नाही, परमार्थ सुद्धा करू देत नाही. म्हणून म्हणते फाटकचं लुगडं सोळी, तिला शिवून वापरेल म्हणलं, पण तिला शिवायला साधा दोरा केव्हा नाही. मडा कसा पलंग तुटकी शिनेवा वरण छान नाही. मला सगळं महिला म्हणलं, नसुद्धा चांगली साडी नेसायला काय हरकत नाही, नसुद्धा चांगलं घर राहायला काय हरकत नाही, पण कमीत कमी मला सांगा, घरामध्ये खायला पाहिजे का नाही, जेवायला पाहिजे का नाही. पण बघा ना, फुकटच्या चंपाषष्टीच्या पंक्ती गाऊन कसा बोकेसारखा फुगला आहे. मला नुसती जमण्याची भाकर, आंबाडीची भाजी, वर तेलाची धार सुद्धा नाही. खोटं सांगत नाही मावशी, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. पण यांच्याकडे आल्यापासून कशी झाली बघा ना. का तर खायलाच काही नाही, जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी, वर तेलाची धारे घेऊन आहे. मला सांग, सर्वात जास्त बायकांना काय आवडतं, महिला मंडळ. सर्वात जास्त महिलांना काय आवडतं, पण मला भांडायला आवडतं. भांडायचा विषय सोडा बरं. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतं कडे मावशी. खरंच सांगावं, पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते मूड देणं साधा फुटका म्हणून तरी गळ्यात कसा बघतोय बघा. काय सांगायचं, हळदी कुंकवाला गेलो, कोणी म्हणायचं काही सत्यांचं नाव घ्या की, काही सत्यांचं नाव घ्या की, पण मूडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. पण तो सर्वांचा मान राखते आणि त्यांचं शेवटचं नाव घेते, यांना इथं सोड छत्री घेते. तो पण साऊंड इकडे फिरवा. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका, आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचं तडका. आणखी तुमच्या जवळची दिसते नाही, कलर ओळखलं, तुमची भावकी दिसते. तर इथे आहे का, पहाटेच्या पारी कोंबडा कुकत, पहाटेच्या पारी कोंबडा कुकत, आणि जे आमचं भारूड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. सुरतेचे मोती गोड धाव सोने, यांच्या राज्यात लेणे नाही. एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथे नाही. पण जाऊन द्या बरं का मावशी, संसाराचं कारण सांगाल तेवढं कमीच असतं बरं का. पण जाऊन द्या, नवरा बिचारा कसा का असना बरं का, नवरा बिचारा कसा का असना बरं का. पण मला की नाही चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं येतो.
खोटं वाटतं. तुम्हाला माझा नंबर 1चा पिंट्या जाऊ का? तुम्हाला माझा नंबर 1चा पिंट्या जाऊ या थांबा य हो कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन, कसा दिसतोय माझा शत्रुघ्न सिन्हा, कसा बसला बघा ना दोन का बाबळीच्या खोडावर बसलाय. पिंट्या वर सर बर का मंडळी, हा माझा नंबर 1चा पिंट्या बर का, पहिल्या लॉकडाऊन मधलं. पिंट्या ए पिंट्या हे बघा आपला पप्पा. ए पप्पा बघ, पप्पाला टाटा कर पप्पाला. पप्पाला मस्तपैकी गोड पप्पी द्या सर मला. पप्पा किती खुश झाले बरं. पिंट्या सगळं अगदी बरं का, मुडदा बापा गेला. पिंट्या वर सरा बरं का मंडळी. काय सांगायचे मावशी हो, किती महिन्याचा असेल, किती महिन्याचा असेल. अहो आताशी 6 महिना झाला बरं का. आणखी लेकराला नीट दुधाची दात पण आले नाहीत. पिंट्या हे बाळा लय बरं वाटत असं नाही. अशा उतारता माहीत अशी कवळी मम्मी सापडली म्हणजे. हा माझा नंबर 1चा पिंट्या बरं का. पिंट्या मम्मीची केस सोड, केस सोड, मम्मीला टकली करशील. बायका म्हणायच्या मम्मी काय बालाजीवन आणली का काय. पिंट्या हे पिंट्या हे बघ, मी पिंट्या म्हणलं थोडासा नॉर्मल सैकू द्या टच करायला. मी पिंट्या म्हणलं बरं का बाळा, मोठ्यानं अवघ मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? अवघ मम्मी. असं मोठ्यानं म्हणायचं. ए पिंट्या बोल मम्मी. पिंट्या मम्मी. चांगलाच नाद आलाय बाबा. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणि उतरली नाही. मी केसा 4 झाले बबड्या वर सरा. लय आवडू नको मग मरल बघा बर का. पिंटू ए पिंटू चुन्याची डबी लेट वाजली बघ. बरं का जोरदार काय आवाज.